नमस्कार. स्वयं अध्ययनाच्या आपण 34व्या भागामध्ये येतो आहे. गेले 2 भाग आपण कविता, खरं तर कविता करणं हा शाळेमध्ये भाग असतो आणि पाठ्यपुस्तकात गद्य आणि पद्य असे 2 भाग असतात असं आपण बघितलं होतं. 2 भाग सलग बोलल्यानंतर आज परत मी त्याच्यावरच पद्यावर का बोलणार आहे, तर मी तुम्हाला म्हटलं तसं अगदी वेदवाङ्मय जसं आपलं काव्यमय आहे तसं वेळोवेळी काव्याचा आधार आपल्या लोकांनी घेतलेला आहे. याचं कारणही मी सांगितलं होतं, ताल सूर लय लक्षात चांगलं राहतं, थोडक्या शब्दात जास्ती आशय सांगितला जातो. म्हणजे आपल्या गणितावरचा जो एक ग्रंथ आर्यभट्टाने जे लिहिला होता लीलावती, तो पण काव्याच्या स्वरूपात होता. पृथ्वीराज चव्हाण त्यांचं जे चरित्र होतं पृथ्वीराज रासो ते काव्यामध्ये होतं. रामायण काव्य आहे, महाभारत काव्य आहे. एवढंच कशाला, तर काव्यामध्ये गूढ अशा प्रकारचंही लेखन लिहिता येतं. उदाहरणार्थ माझ्या कथासाखरमध्ये यांची मी गोष्ट सांगितलेली आहे, तुम्ही जरूर ऐका. त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की पृथ्वीराज चव्हाणाच्या मुलगी जी बेला आणि जयचंदची मुलगी, त्या दोघांना पळवून नेलेलं होतं आणि ह्या दोघींना पळवून नेल्यानंतर अफगाणात जेव्हा नेण्यात आलं तेव्हा त्या अफगाणामधून आपल्याला ज्यांनी वडिलांना हरवलं त्याचा वचपा घेण्यासाठी म्हणून त्यांनी जो काही डाव खेळला त्याला एक पत्र पाठवायला मागितलं होतं. ते पत्र पण त्यांनी काव्यात लिहिलं होतं. त्यामुळे काव्य ओपन पत्र होतं ना, त्यांनी हातात दिलं होतं, शत्रूला वाचता येणार होतं, पण त्याचा त्यांना अर्थ कळला नाही. ते शब्दशः अर्थ घेत गेले आणि त्याच्यातला जो भावार्थ होता तो चंदवरदाई म्हणजे पृथ्वीराजाचा जो कवी मित्र होता त्यांना कळला. मला वाटते अशा प्रकारे ही जी गूढात्मक भाषा ती पण ह्या काव्यातून आपल्याला करता येते. जो प्रवास जो आहे म्हणजे वेदवाङ्मय, त्याच्यानंतर मग संत वाङ्मय, पंडित वाङ्मय, त्याच्याकडे आपण नाही जास्ती वळणार आहोत. पण आपल्याला पुस्तकामध्ये अशा प्रकारचा भाग केलेला नसतो, पण तुम्हाला नवकाव्य म्हणजे काय, चारोळी म्हणजे काय हे सहज कळतं. हा भाग. दुसरा भाग म्हणजे गेल्या वेळेला मी जी गृहपाठ दिला होता त्याची मुद्दामून आठवण करून देते, कारण एवढंच आहे की तुम्हाला कविता करता नाही आली तरी चालेल, पण कवितेचा रस्सा स्वाद तुम्हाला घेता आला पाहिजे. तुमच्या आयुष्यामध्ये कविता, मला वाटते मी पहिल्यांदा सांगितलं होतं की आपलं आयुष्य, आपला देह म्हणजेच कशी कविता आहे सांगितलं होतं. दुसरं तुम्हाला मी सांगितलं होतं की काव्याचे प्रकार मी वेगवेगळे सांगितले होते, जवळजवळ 30 ते 35, आणि असंही म्हटलं होतं की फोल्डर घाला आणि फोल्डरमध्ये या काव्याचे प्रकार तुम्ही सांभाळून ठेवा आणि शाळेमध्ये अशी एक मोठीच्या मोठी तुमच्याकडे एक बाइंड तयार होईल. दुसरं तुम्हाला सांगितलं होतं की ओठावर रुळणारी जी गाणी आहेत ती तुम्ही लिहून ठेवा, वेळ मिळेल तेव्हा लिहा. तुमची एक वही मोठीच्या मोठी लॉगबुक त्याच्यासाठी घाला. तिसरं तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या आयुष्यामध्ये आपण जसं वाढतो, आनंद आहे, दुःख आहे, यश आहे, अपयश आहे, विजय आहे, पराभव आहे, चिंता आहे, आपण चिंतन करतो, वेगवेगळे विचार येतात, वेगवेगळ्या घटना घडतात आणि यावेळेला आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे असं वर लिहा आनंद, की मला हे गाणं त्याला समर्पक आहे असं वाटतं. मी चिंतेत असतो तेव्हा मला हे गाणं हवंसं वाटतं, ऐकावंसं वाटतं किंवा मला सांत्वना करतं, प्रोत्साहन देतं. अशा प्रकारे मी तुम्हाला 3रा गृहपाठ दिलेला होता. हा गृहपाठ तुम्ही करायला सुरुवात केली असेल असं मला वाटतं. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला असंही सांगितलं होतं की गाणं, आपल्या कविता, गाणं पद्य आपल्या जन्माच्या आधीपासून ते मरेपर्यंत कसं साथ देतं आणि त्याचं स्वरूप कसं बदलत जातं. मग तुम्हाला सांगितलं होतं ना, अंगाई असेल, मग त्याच्या अगोदर डोहाळे असतील, मग त्याच्यानंतर लहान लहान गाणी असतील आणि आपण प्रायमरी शाळेपर्यंत येऊन थांबलो होतो. मग गणित, बाहेरच्या परिसराची ओळख किंवा तुमच्या जे दिसतं त्याच्या पलीकडे चंद्र आणि त्याच्यावर पोचलेले जे चंद्रवीर त्यांची माहिती, बाई हळूहळू नकळत तुमचं विश्व वाढवत नेतात. हे जे वय असतं हे कल्पना करण्याचं वय असतं आणि मग बाई तुम्हाला अशा काही छान कविता सांगतात. भूताने राजूला टेलिफोन केला. एकदा काय झालं, भूतानं राजूला टेलिफोन केला. भेटायला तुला येतो म्हणाला. राजूने दिली भूताला धमकी, याद राख भूत्या, आलास खरा तर शेपटीला तुझ्या टोचीन टाचण्या. याद राख भूत्या, भेटायला मला आलास तर उघड्या अंगावर टाकीन तुझ्या खास कुलईच्या बिया. याद राख भूत्या, भेटायला मला आलास खरा तर फोडून टाकीन तुझाच चष्मा. याद राख भूत्या, भेटायला मला आलास तर
रंगाचे फुगे फोडीन तुझ्यावर, अंगावर फार, याद राख भुत्या, याद राख भुत्या. आलास खरा तर भेटायला मला, आलास खरा तर सोडीन कुत्र तनूवर तुझ्या, याद राख भुत्या, याद राख भुत्या. इतकं होऊ नये मला भेटायला आलास खरा तर, खाऊ घालीन तुला आईस्क्रीम भलं मोठं भरमसाठ. मग बसेन ऐकत तुझ्या शिंकाचं शिंका. म्हणूनच म्हणतो याद राख भुत्या, याद राख भुत्या. भेटायला मला आलास खरा तर, याद राख भुत्या, याद राख भुत्या. आता बघा ह्याच्यावर शेवटी त्यांनी उपाय पण काय केला, आईस्क्रीम आणि शिंका. कारण तुमचं वय तुम्हाला फार कारस्थान असं काही जमत नसतं, दुष्टपणा जमत नसतो आणि म्हणून ह्या अशा कल्पना फुलवणाऱ्या गोष्टी. तसंच तुमची बुद्धी चौकस व्हावी, तुम्हाला वेगवेगळ्या काय म्हणूया आपण कल्पना सुचाव्यात, कल्पना करता याव्यात, शोध घेता यावा, ज्याला शोधक वृत्ती व्हावी. म्हणून मग अशा प्रकारच्या पण कविता बाई सांगतात. फिरतो 24 तास जमत नाहीस कसा, एका जाग्यावर बसून तू कंटाळत नाहीस कसा, ओळखा कोण पाहू, ओळखा कोण पाहू. किंवा सकाळी सकाळी तुझी चालू असते कटकट, छान झोप लागली की सुरू होते तुझी वटवट, ओळखा पाहू, ओळखा पाहू, ओळखा कोण. माझ्या संगे खेळायला रोज सोनपरी येते, कर्कश आवाज ऐकून दूर पळून जाते. आई पिळते कान, आई पिळवते कान, तरी तिचेच ऐकतोस, तुझ्या संग पळून पळून दिवसभर दमवतोस. कोण आहे ओळखा, कोण आहे ओळखा. आमची सारीच कामे तुझ्या चालावर चालतात, आमची सारीच कामे तुझ्या तालावर चालतात. निर्जीव आहेस तरी तू, तुझेच सारे ऐकतात, ओळखा पाहू, ओळखा पाहू. अशा प्रकारच्या असंख्य कोड्याच्या कविता बाई तुम्हाला सांगतात. कल्पना एकच असते की ही कोडी तुम्ही ऐकता ऐकता तुम्हीही घालायला लागाल, छोटी छोटी कोडी तुम्हालाही करायला यायला लागतील आणि मग तुमच्या डोक्याला चालना मिळेल. त्याच्यानंतर परत तुम्ही जसजसे मोठे जाता, आणखीन थोडे जेव्हा जाता, तेव्हा तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे याची जास्ती जाणीव व्हायला लागते. स्वतःच्यातला मी हा तुमचा मोठा असतो. त्यावेळेला आई वडील रागावलेले आवडत नसतात, कारण तुमची जशी उंची वाढत असते ना तशी तुमची मनाची म्हणजे मानसिक आणि भावनिक वाढही तुमची होत असते. तुमच्या गरजा बदलत असतात, तुमचे विचार बदलत असतात, नकळत हा बदल होत असतो आणि मग तुम्हाला एखादी गोष्ट हवीच हवी असा तुम्ही हट्टही करता. एक गोष्ट हवीच हवी, अभ्यासाला खोली हवी, खोली हवी लहानशीच, टेबल खुर्ची लहानशीच, लहानसेच हवे कपाट, मग जमेल सगळा थाट. टेबलासमोर खिडकी हवी, खिडकीसमोर बाग हवी, डोंगर हवा दूर दूर, खोलीत मग चढेल सूर. असल्या खोलीत अभ्यासात बुडून जाईन काठोकाठ, गणित सुटेल हातोहात, कविता होईल एकदम पाठ. लिहिता 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 आता दमून, पाहत राहीन मी खिडकीतून, वेलीवरचा नागतोडा तोच माझा हिरवा घोडा, घोड्यावर होईन स्वार, उडत जाईन सूर्यापार, दूर दूर डोंगर निळा, त्याला म्हणेन उघड उघड तिळा. एक गोष्ट हवीच हवी, अभ्यासाला खोलीच हवी, असली खोली असेल तर माझा नंबर येईल वर. अशा प्रकारच्या कविता तुम्हाला नंतर अडवायला लागतात. मात्र ह्या जशा कविता आवडायला लागतात तशा बाई तुम्हाला वेगळ्याही प्रकारच्या कवितांची ओळख करून देतात. कारण आपण आपल्यासाठी जगत नसतो, आपण आपल्या आईवडिलांसाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी, मानव जातीसाठी काहीतरी करायचं असतं. आणि आपण जन्माला येताना जो आपला देह घेऊन आलेलो आहे, देवानी आपल्याला किती काय काय दिलेलं आहे. मला वाटतं तुम्ही अशा असंख्य गोष्टी ऐकल्या असतील की एका भिकाऱ्याला विचारलं ना, काय तो तक्रार करतो देवाला की काय तुम्हाला असं काय भिकारी केलंस, आणि मग देव त्याला मागतो ना, डोळा दे, मला एवढे पैसे देईन, अमुक देईन तमुक देईन. आणि मग त्याला कळतं की सुदृढ शरीर हे पण किती किमती आहे आणि हे सुदृढ शरीर हे देशासाठी आहे, हे तुमच्या मनावर ठसवण्यासाठी. मग बाई तुम्हाला हळूहळू तुमच्या वयाच्या वाढत्या वयानुसार काव्याची ओळख करून द्यायला लागतं. आपण घेऊन जातो काय, आपण जेवून जातो काय. झाड केवळ तुमच्या आजूबाजूच्या बाई वर्णन करतायत बरं का, खूप मोठं मोठं तुम्हाला न कळेल असं काही सांगत नाही आहेत. झाड केवळ स्वतःसाठी मोहरून येतं काय, झाड केवळ स्वतःसाठी मोहरून येतं काय. पाखरू फक्त स्वतःसाठीच गोड गाणं गातं काय, पाखरू फक्त स्वतःसाठीच गोड गाणं गातं काय. मेघ तर स्वतःहून पाऊस होऊन येतो ना, मेघ तर स्वतःहून पाऊस होऊन येतो ना. पाणी देखील स्वतःहून वाफ होऊन जातं ना, पाणी देखील स्वतःहून वाफ होऊन जातं ना. झुळझुळणारी नदी, झुळझुळणारी नदी कधी व्हायची थांबते का, झुळझुळणारी नदी कधी व्हायची थांबते का. कस्तुरीचा गंध, कस्तुरीचा गंध कुणा सांगावाही लागत नाही. चंदनाचे खोड कधी स्वतःसाठी झिजत नाही, चंदनाचे खोड कधी स्वतःसाठी झिजत नाही. कोमेजणार म्हणून उमलायचे फूल राहते का, कोमेजणार म्हणून
उमलायचे फूल राहते का? झाडासारखे मेघासारखे आपणसुद्धा जगून घ्यावे, झाडासारखे मेघासारखे आपणसुद्धा जगून घ्यावे, जातानाही दुसऱ्यासाठी खूप काही ठेवून जावे, खूप काही ठेवून जावे. मी माझे म्हणत म्हणत अखेर आपण घेऊन जातो का? अशा जेव्हा कविता तुम्हाला सांगायला लागतात तोवर तुम्ही म्हणजे माध्यमिक शाळेमध्ये 5वी 6वी 7वी 8वी अशा इयत्तेत आलेले असतात आणि आता तुम्हाला भविष्याची स्वतः कोण होणार याची स्वप्न पडायला लागलेली असतात. तुम्ही कधी 15 ऑगस्ट 26 जानेवारी व तुम्हाला सैनिक शिपाई व्हावंसं वाटतं, योद्धा व्हावंसं वाटतं. कधी एखादं छान व्याख्यान ऐकलं की तुम्हाला वक्ता व्हावंसं वाटतं. एखादी इंजिनिअरिंग फ्लाईट तुम्ही बघितलीत, असं काही नवीन निर्माण केलेलं बघितलं, मोठा कारखाना किंवा आता गुजरातमध्ये झालेला मोठा सोलार प्रोजेक्ट की तुम्हाला इंजिनियर व्हावंसं वाटतं. कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टरांना बघितलं, त्यांनी कसे प्राण वाचवले की तुम्हाला डॉक्टर व्हावंसं वाटतं. काहीतरी व्हावंसं वाटायला मात्र हवं. म्हणजे बरेच वेळेला मुलं म्हणतात कोण होणार, काय करणार, नाही परीक्षा झाली की बघूया, असं परीक्षा झाली की बघूया, 10वीला मार्क किती मिळत आहेत ते बघूया, असं मिळून तुम्हाला चालायचं नसतं. तुम्हाला तुमच्या वाढत्या वयामध्ये 10वी 11पासून 12व्या वर्षापासून साधारणपणे म्हणजे अगदी लहान वयात म्हणजे पुलंनी पण अशी एक कथा त्यांची सांगितली की इंजिन बघितलं रेल्वेचं की मला इंजिन ड्रायव्हर व्हायला लागायचं किंवा असं काही तुमचं होत असतं. असं चालत नसतं. 10वी 12वी आणि आजकालच्या काळामध्ये तर तुम्हाला आणखीन फार लवकर वयात तुम्ही शहाणी होता मुलं, मग तुम्हाला बाई आणखीन काही कविता सांगायला लागतात. जय जय हिंदुस्तान, जय जय हिंदुस्तान, माझा पंचप्राण, या देशाला स्वातंत्र्याचे चिरंजीवी वरदान, चिरंजीवी वरदान. ही भूमी घामाची, ही भूमी कामाची, तुम्हाला त्या पटवतायत, ही भूमी कामाची, ही भूमी कामाची, ही परंपरा मोठी या मानवधर्माची, किती महात्मे किती हुतात्मे नररत्नांची खाण. तुम्ही शोध घ्यावा यासाठी फक्त बाई उल्लेख करतात, किती महात्मे किती हुतात्मे नररत्नांची खाण, किती आक्रमणे झाली, किती संक्रमणे झाली, हे सिंहासन कोणी कधी ओढिले न खाली. इकडे शांती तिकडे क्रांती दोन्ही एक समान, जय जय हिंदुस्तान माझा पंचप्राण. जयध्येयाचा आहे, जय न्यायाचा आहे, सर्वांच्या कल्याणा जय सत्याचा आहे. या शक्तीने या भक्तीने केले अमृतपान. पंचप्राण माझा हिंदुस्तान माझा, जय जय हिंदुस्तान माझा पंचप्राण, या देशाच्या स्वातंत्र्याचे चिरंजीवी वरदान. अशा कविता तुमच्या भेटीला मुद्दामून शिक्षक आणतात. तुम्ही जाणीवपूर्वक त्याच्याकडे बघा, तर तुमची मानसिक आणि भावनिक वाढ जी आहे ती होईल. कारण ह्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुमचा प्रवास तुम्हाला करायचा आहे. आणि मग अशा असंख्य कविता मी तुम्हाला म्हटलं तसं असू शकतील. फक्त एकाच काव्याने मी ह्याचा शेवट करते आणि मग पुढच्या वेळेला आपण आणखीन काही वेगळ्या भागाकडे वळूया. मी म्हटलं तसं की काव्य कविता इतक्या तुम्हाला वाचून दाखवायचा माझा एकमेव उद्देश आहे. तो म्हणजे तुम्ही कविता ऐकायला शिका, जगायला शिका. नुसत्या पाठ करून उपयोगी नाही, कविता जगता यायला पाहिजे. प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. विशेष करून तुम्ही जेव्हा ध्येय निवडता तर त्या ध्येयाप्रती पोचणं खूप कठीण असतं. अनेक अडथळे येतात. त्याच्यावरची ही कविता वाचून दाखवते, थांबते. त्याच्यानंतर आपण पुन्हा भेटणार आहोत परत पुढच्या सोमवारी वेगळ्या विषयासह. स्वयंअध्ययन, मला वाटते आत्ता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्हाला या स्वयंअध्ययन ऐकायला नक्कीच वेळ झाला असेल. कारण याच्या पुढच्या काळामध्ये स्वयंअध्ययनाला पर्याय असणार नाही. कवितेचं शेवटची कविता आहे. दिव्य ध्येय की ओर तपस्वी, दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवनभर अविचल चलता है. सजधज कर आवे आकर्षण, पग पग पर झूमते प्रलोभन, होकर सबसे विमुख बटोही, पथ पर समल चलता है. अमर तत्व की अमिट साधना, प्राणों में उत्सर्ग कामना, जीवन का यह शाश्वत व्रत लेकर, साधक हस हस कण कण मलता है. दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवन भर अविचल चलता है. सफल विफल और आशा निराशा, इनकी ओर कहा जिज्ञासा, बिहड़ता में राह बनाता, राही मचल चलता है. दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवन भर अविचल चलता है.
पतझड़ के झंझावातों में, पतझड़ के झंझावातों में, जग जग के घातों प्रतिघातों में, सुरभि लुटता सुमन सेहरता, निर्जनता में खिलता है दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवनभर अविचल चलता है. असेच चालत राहा, असे